विचार करा, ऑफिसमधला असा एक सहकारी ज्याने कंपनीचा आजवरचा प्रत्येक ईमेल वाचलाय, हां वर्षानुवर्षांच्या सगळ्या एक्सेल शीट्स ज्याला तोंडपाठ आहेत, हां कंपनीच्या सर्व PDF फाईल्स ज्याच्या मेमरीमध्ये सेव्ह आहेत, आणि जो एका सेकंदात म्हणजे अक्षरशः एका सेकंदात हवी ती माहिती अचूकपणे समोर आणून देऊ शकतो. आणि जो कधी सुट्टी मागत नाही. अगदी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो कधीही थकत नाही आणि कामाला नाही म्हणत नाही. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत म्हणजे या डीप डाईव्हमध्ये आपण अशाच एका सहकार्याबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट कोपायलट. हो, आणि हा एक असा विषय आहे जो सध्या जगभरातील प्रत्येक ऑफिसमध्ये आणि कॉर्पोरेट बोर्डरूममध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हे केवळ एखादं सॉफ्टवेअर अपडेट नाहीये बरं का. बरोबर. तर आपण काम कसं करतो याची मूळ पद्धतच बदलून टाकणारा हा एक मोठा वैचारिक शिफ्ट आहे. नक्कीच. आणि आपल्याकडे आज जे रिसर्च पेपर्स, काही आर्टिकल्स आणि मायक्रोसॉफ्टचे अधिकृत डॉक्युमेंट्सचे स्रोत आहेत, त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हे AI टूल वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट आणि आउटलुक या आपल्या रोजच्या वापरातल्या ॲप्समध्ये अक्षरशः सामावून गेलंय. सामावून गेलं आहे. पण आज आपला उद्देश फक्त कोणतं बटन दाबायचं हे शिकणं नाहीये. हे तंत्रज्ञान कसं काम करतं, त्याच्यामागचं लॉजिक काय आहे आणि त्याने आपल्या कामाच्या पद्धतीत नेमके काय बदल होणार आहेत याचा आपण सखोल वेध घेणार आहोत. बरोबर. कारण जोपर्यंत आपण यामागचे मेकॅनिझम म्हणजेच त्याची कार्यप्रणाली समजून घेत नाही, तोपर्यंत या तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा घेणं थोडं कठीणच आहे. मला असं वाटतं की बेसिक्स माहिती असणं गरजेचं आहे. मग सुरुवातीपासूनच सुरुवात करूया. आता कोणत्याही नवीन सहकार्याला कामावर रुजू करून घेताना काही पूर्वतयारी करावी लागते. स्रोतांमध्ये याच्या काही तांत्रिक अटी दिल्या आहेत. होय. पण इथे आपण फक्त इंटरनेट कनेक्शन किंवा बेसिक लॉग इन बद्दल बोलत नाही आहोत, कारण ते तर आता अगदी सामान्य ज्ञान झालं आहे. खरी पूर्वतयारी किंवा सेटअप हा त्याहीपेक्षा थोडा गुंतागुंतीचा आहे ना. नक्कीच. म्हणजे इथे सगळ्यात कळीचा मुद्दा आहे एंटरप्राइज डेटा बाउंड्री आणि मायक्रोसॉफ्ट ग्राफ. जेव्हा आपण एखाद्या ऑफिसच्या वातावरणात हे AI वापरतो, तेव्हा डेटा सुरक्षेचा प्रश्न सर्वात आधी येतो. साहजिकच आहे. अनेकांना वाटतं की आपण जे काही विचारू ते सगळं ओपन इंटरनेटवर किंवा सार्वजनिक ChatGPTच्या मॉडेलला शिकवण्यासाठी जाईल की काय, पण तसं होत नाही. एक मिनिट, म्हणजे कंपनीचा खाजगी डेटा सुरक्षित राहतो हे कसं शक्य होतं? कारण हे तर क्लाउडवर चालतं ना. हो, क्लाउडवर चालतं. पण इथेच मायक्रोसॉफ्ट ग्राफ महत्त्वाची भूमिका बजावतो. मायक्रोसॉफ्ट ग्राफ हे एक असं जाळं आहे जे आपल्या ऑथराइज्ड अकाउंटशी जोडलेले आपले ईमेल्स, चॅट्स, कॅलेंडर आणि डॉक्युमेंट्स यांना सुरक्षितपणे एकत्र बांधून ठेवतं. अगदी बरोबर, त्यांना एकत्र बांधून ठेवतं. जेव्हा एखादा प्रॉम्प्ट म्हणजे AIला दिलेली सूचना दिली जाते, तेव्हा कोपायलट हा प्रॉम्प्ट आधी या ग्राफमधून पास करतो. म्हणजेच AIला तुमच्या कामाचा संदर्भ मिळतो. अच्छा, म्हणजे कॉन्टेक्स्ट मिळतो. हो, आणि हे सगळं एका अत्यंत सुरक्षित आणि बंदिस्त वातावरणात घडतं. तुमचा डेटा मायक्रोसॉफ्टच्या मूळ AI मॉडेल्सना ट्रेन करण्यासाठी वापरला जात नाही. ही एक फार मोठी गोष्ट आहे. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आपला डेटा एका अदृश्य कुंपणाच्या आतच राहतो. बरं, आता ही तांत्रिक बाजू क्लिअर झाली, पूर्वतयारी झाली आणि आपला AI असिस्टंट आता सिस्टममध्ये रुजू झाला. तर आता एक अत्यंत व्यावहारिक उदाहरण घेऊन पुढे जाऊया. मी विचार करत होतो की समजा एका कंपनीत एका नव्या प्रोजेक्टचं लॉन्च आहे. डेडलाईन अगदी जवळ आली आहे आणि सगळीकडे नुसता गोंधळ उडालेला आहे. अशावेळी वर्ड आणि आउटलुकमध्ये हे कोपायलट नक्की काय जादू करतं? अशा गोंधळाच्या परिस्थितीतच AIची खरी ताकद दिसून येते. आपण वर्डचं उदाहरण घेऊ. साधारणपणे कोणताही मोठा रिपोर्ट किंवा प्रपोजल लिहिताना सर्वात मोठी अडचण कोणती येते? ब्लँक स्क्रीन. ती कोरी स्क्रीन आणि तिथे ब्लिंक होणारा कर्सर बघताना डोकं खाजावं असं वाटतं. सुरुवात कुठून करावी हे सुचत नाही. अगदी. यालाच आपण रायटर्स ब्लॉक म्हणतो. इथे कोपायलट तुम्हाला तो पहिला मसुदा तयार करून देतं. इथे मला एक उपमा द्यावीशी वाटते. म्हणजे हे काम एका मोठ्या हॉटेलच्या किचनसारखं आहे असं मला वाटतं. अच्छा, कसं काय? आपण आता हेड शेफ म्हणजे मुख्य आचार्य आहोत आणि हे AI आपला सुशेफ म्हणजे मदतनीस आहे. आपल्याला फक्त ठरवायचं आहे की डिश कोणती बनवायची, मेनू काय असेल, पण कांदा कापणं, भाज्या चिरणं, मसाले एकत्र करणं हे सगळं वेळखाऊ काम आपला AI सुशेफ करणार. अत्यंत चपखल उपमा दिलीत तुम्ही. आणि म्हणूनच आपण आता क्रिएटर म्हणजे शून्यातून निर्मिती करण्याऐवजी एडिटर म्हणजे संपादक बनत आहोत. बरोबर.
AI तुम्हाला एक कच्चा मसुदा किंवा ड्राफ्ट तयार करून देतं. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या या सूशेफला सूचना कशी देता यावर सगळं अवलंबून असतं. यालाच तंत्रज्ञानाच्या भाषेत प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. म्हणजे एआयला सूचना देण्याची कला. हे थोडं सविस्तर सांगाल का? कारण स्रोतांमध्येही याचा उल्लेख आहे की साधे प्रॉम्प्ट चालत नाहीत. हो, तसं पाहिलं तर साधे प्रॉम्प्ट्स खूपच कंटाळवाणे रिझल्ट्स देतात. जर वर्डमध्ये जाऊन आपण फक्त एवढंच लिहिलं की नवीन प्रोजेक्टसाठी एक पिच लिहा, तर AI एक अतिशय सामान्य ड्राफ्ट देईल. जे कोणीही लिहू शकतं. बरोबर. पण त्याऐवजी जर आपण सविस्तर प्रॉम्प्ट दिला, जसं की तू एक मार्केटिंग हेड म्हणून विचार कर, कालच्या मीटिंगच्या नोट्सचा संदर्भ घेऊन जनरल झेड ग्राहकांना आकर्षित करेल असा 500 शब्दांचा एक आक्रमक आणि आकर्षक पिच तयार कर. अरे वा. तर येणारा रिझल्ट हा अत्यंत उच्च दर्जाचा असेल. तुम्ही जेवढा चांगला संदर्भ द्याल, AI तेवढं चांगलं काम करेल. हे तर खरंच अप्रतिम आहे. आणि आउटलुकमध्येही हेच लॉजिक लागू पडतं ना? कारण कधीकधी एखादा ईमेल थ्रेड इतका लांबत जातो, एका ईमेलवर 20 रिप्लाय, त्यात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे युक्तिवाद. हो, ते वाचण्यातच अर्धा दिवस निघून जातो. अगदी. तो संपूर्ण थ्रेड वाचून समजून घेणं खूपच जिकरीचं असतं. नक्कीच. आणि आउटलुकमधलं कोपायलट हे फक्त ईमेलचा मसुदा बनवण्यासाठी नाहीये. जेव्हा असा 50 ईमेलचा लांबचक थ्रेड असतो, तेव्हा कोपायलट केवळ त्याचं भाषांतर करत नाही, तर तो थ्रेड समराईज करतं. म्हणजे सारांश काढतं. होय, ते समजून घेतं की नेमका वाद कोणत्या मुद्द्यावर सुरू आहे, कोणत्या व्यक्तीने काय भूमिका घेतली आहे आणि शेवटी निर्णय काय झालाय. हे सगळं तो एका छोट्या परिच्छेदात बुलेट पॉइंट्सच्या स्वरूपात तुमच्यासमोर मांडतो. काय सांगताय? म्हणजे आपल्याला तो सगळा पसारा वाचायची गरजच नाही. अजिबात नाही. ओके. म्हणजे प्रोजेक्टचं प्रपोजल वर्डमध्ये लिहून तयार झालं, आउटलुकवरून सगळ्यांना ईमेल्स गेले. आता प्रोजेक्ट लॉन्च करायचा तर बॉसला आकडेवारी हवी असते. डेका. इथेच सगळ्यात मोठा अडथळा येतो एक्सेल. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर कोऱ्या वर्ड डॉक्युमेंटपेक्षा एक्सेलच्या त्या शेकडो रकान्यांची आणि किचकट फॉर्म्युल्यांची मला जास्त भीती वाटते. घाम फुटतो अक्षरशः. आणि तिथेच को-पायलटचं डेटा अनालिसिस अत्यंत कामी येतं. पूर्वी तुम्हाला डेटा अनालिस्ट असणं किंवा VLOOKUP आणि पिव्हट टेबल्स पाठ असणं गरजेचं होतं. हो, जे सगळ्यांना जमत नाही. आता तुम्ही साध्या भाषेत AIला सांगू शकता, मागील तिमाहीतल्या विक्रीचे आकडे तपासून बघ आणि कोणत्या उत्पादनाने सर्वात जास्त नफा मिळवून दिला याचे ट्रेंड्स शोधून काढ. एक सेकंड, इथे मला थोडी अडचण वाटतेय. तुम्ही म्हणताय की AI एका सेकंदात ट्रेंड शोधेल आणि चार्ट्स बनवून देईल, पण ते चार्ट्स खरोखर बिझनेस मीटिंगमध्ये बॉससमोर किंवा क्लायंटसमोर दाखवण्यालायक असतात का? की फक्त दिसायला छान असणारे पण आतून पोकळ असलेले ते वरवरचे ग्राफ्स असतात? अत्यंत योग्य प्रश्न विचारलात. आणि याचं उत्तर सिमॅन्टिक सर्च आणि तुमच्या डेटाच्या स्ट्रक्चरमध्ये दडलेलं आहे. मी सांगते, AI काही जादू करत नाही. ओके. जर तुमच्या एक्सेल शीटमधल्या कॉलम्सना योग्य नावं नसतील, डेटा अस्ताव्यस्त असेल, तर AI पूर्णपणे चुकीचे किंवा निरुपयोगी चार्ट्स बनवेल. अच्छा, म्हणजे कचरा आत कचरा बाहेर. अगदी तेच. AIला भाषेचा संदर्भ समजतो, पण त्याला काम करण्यासाठी योग्य स्ट्रक्चर्ड डेटा लागतो. त्यामुळे AI तुमचं काम सोपं करत असलं तरी डेटा व्यवस्थित ठेवण्याची शिस्त म्हणजे डेटा डिसिप्लिन पाळणं मानवाच्याच हातात आहे. समजलं. म्हणजे सूशेफला भाज्या चिरून द्यायला सांगण्याआधी त्या भाज्या स्वच्छ धुवून ठेवल्या आहेत की नाही हे पाहणं आपलंच काम आहे. अगदी तसंच. जर बेस चांगला असेल तरच AIने बनवलेले चार्ट्स बोर्डरूममध्ये दाखवण्यालायक असतील. बरं. मग आता हा डेटा आणि चार्ट्स घेऊन आपल्याला प्रेझेंटेशन बनावं लागतं, कारण कॉर्पोरेट जगात PPT शिवाय तर पान हलत नाही. पॉवर पॉइंटमध्ये हा असिस्टंट काय करू शकतो? इथे खूप मोठी क्रांती झाली आहे, ज्याला आपण डिझाईनचं डिमॉक्रेटायझेशन म्हणजेच सुलभीकरण म्हणू शकतो. तुम्ही मगाशी जे वर्ड डॉक्युमेंट तयार केलं होतं, हो, ते प्रपोजल. तो पूर्ण रिपोर्ट तुम्ही थेट पॉवर पॉइंटच्या को-पायलटला देऊ शकता आणि त्याला सांगू शकता, या 10 पानांच्या रिपोर्टवर आधारित 5 स्लाइड्सचे एक आकर्षक प्रेझेंटेशन तयार कर. आणि ते लगेच होतं. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे एका डॉक्युमेंटमधले शब्द हे प्रेझेंटेशनच्या व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये कसे बसतात? हे थोडं अविश्वसनीय वाटतंय. तिथेच या लार्ज लँग्वेज मॉडेल्सची म्हणजे LLMची ताकद समजते. AI आधी त्या 10 पानांच्या रिपोर्टमधले सर्वात महत्त्वाचे मुद्दे शोधून काढतं. त्यानंतर ते ठरवतं की कोणता मुद्दा टायटलसाठी योग्य आहे आणि कोणता बुलेट पॉइंटसाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या डिझाईन टेम्पलेटशी ते या मजकुराला जोडतं. अरे वा.
होय, आणि गरजेनुसार ते स्टॉक इमेजेस किंवा आयकॉन्सही स्वतःहून तिथे प्लेस करतं. ज्या माणसाला ग्राफिक डिझाईनचा ग सुद्धा माहिती नाही, तो अत्यंत प्रोफेशनल दिसणारा प्रेझेंटेशन काही मिनिटात तयार करू शकतो. हे ऐकल्यावर असं वाटतंय की हे टूल फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाहीये, तर ज्यांना सतत रिसर्च आणि सादरीकरण करावं लागतं अशा प्रत्येकासाठी हे एक सुपर पॉवर आहे. आपल्या श्रोतांनी विद्यार्थ्यांसाठी याचा कसा वापर होऊ शकतो यावरही बरंच लिहिलं आहे. नक्कीच. विद्यार्थ्यांसाठी तर हे एक वरदानच आहे. संशोधनाचा मोठा डेटा विश्लेषण करणं, किचकट विषयांवर असाइनमेंट्स लिहिणं किंवा वर्गात सेमिनारसाठी प्रेझेंटेशन्स बनवणं. या सगळ्यामध्ये एआयमुळे प्रचंड वेळेची बचत होते. हो, पण स्रोतांनी एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर भर दिला आहे. एआयकडे फक्त एक जलद टायपिस्ट म्हणून पाहणं चुकीचं आहे. तो एक ब्रेन स्टॉर्मिंग पार्टनर आहे, म्हणजे विचार मंथन करणारा जोडीदार. ब्रेन स्टॉर्मिंग पार्टनर म्हणजे आपण त्याच्यासोबत चर्चा करू शकतो. होय. जेव्हा एखादा विद्यार्थी एखाद्या क्लिष्ट विषयावर अडकतो, तेव्हा तो को पायलटला विचारू शकतो की या विषयाकडे बघण्याचे वेगळे दृष्टिकोन काय असू शकतात. अच्छा, म्हणजे नवीन आयडियाज मिळतात. बरोबर. एआय तुम्हाला विचार करण्यासाठी नवीन दिशा देतं. हे फक्त उत्तरे देणारं मशीन नाही, तर विचारांना चालना देणारं टूल आहे. थांबा. हे सगळं ऐकायला खूपच भारी वाटतंय. म्हणजे एआय माझा प्रोजेक्ट रिपोर्ट लिहिणार, एक्सेलमध्ये हिशोब करणार, पीपीटी बनवणार आणि ईमेल्स पण लिहिणार. पण जर हे इतकं हुशार आहे, तर मी फक्त क्रिएटवर क्लिक करून शांत झोपू शकतो का? अजिबात नाही. म्हणजे समजा मी कॉर्पोरेट फायनान्समध्ये काम करतोय आणि एआयने एक्सेलच्या आकडेवारीवरून एक चुकीचा रिपोर्ट बनवला आणि तो मी क्लायंटला पाठवला, तर जबाबदार कोण? एआय कधी इथेच आपण वास्तवाच्या जमिनीवर येणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलात, तो तंत्रज्ञानाच्या दुनियेतला सध्याचा सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. आणि याचं अतिशय स्पष्ट उत्तर आहे, एआय चुका करतं आणि खूप आत्मविश्वासाने करतं. बापरे, यालाच हॅल्युसिनेशन किंवा सोप्या भाषेत भास होणे असं म्हणतात. हॅल्युसिनेशन म्हणजे एआयला खरंच भास होतात? हे कसं शक्य आहे? एखादा कॉम्प्युटर प्रोग्राम चुकीची माहिती एवढ्या आत्मविश्वासाने कशी देऊ शकतो? हे समजण्यासाठी आपल्याला हे लार्ज लँग्वेज मॉडेल्स नक्की कसे काम करतात ते थोडक्यात समजून घ्यावं लागेल. हे मॉडेल्स कोणत्याही फॅक्ट चेकिंग डेटाबेसमध्ये जाऊन सत्य काय आहे हे शोधत नाहीत. म्हणजे ते गुगल सर्च करत नाहीत? नाही. ते मुळात एक अत्यंत प्रगत ऑटो कम्प्लीट सिस्टम आहेत. ते फक्त गणितीय संभाव्यतेच्या आधारावर अंदाज लावतात की या शब्दांनंतर पुढचा सर्वात योग्य शब्द कोणता असायला हवा. अच्छा, म्हणजे ते माहिती समजून घेत नाहीत, ते फक्त शब्दांचा खेळ करून वाक्य तयार करतात. त्यांना सर्वात योग्य वाटतात ते जोडून एक अत्यंत खात्रीलायक वाटेल असं खोटं उत्तर तयार करतात. आणि हेच ते हॅल्युसिनेशन. हो, आणि म्हणूनच स्रोतांनी अतिशय कडक शब्दांत सावधानतेचा इशारा दिला आहे. तयार झालेली डॉक्युमेंट्स स्वतः तपासून बघणं हे अनिवार्य आहे. म्हणजे शेवटी आपली स्वतःची अक्कल वापरावीच लागेल. जर एआयने एखादा चुकीचा आर्थिक आकडा किंवा चुकीचा कायदेशीर संदर्भ दिला आणि आपण तो तसाच पुढे पाठवला, तर बॉस आपल्याला नोकरीवरून काढेल, एआयला नाही. हाच तर या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. को पायलट हा तुमचा असिस्टंट आहे. तो तुमचा बॉस किंवा रिप्लेसमेंट नाही. अंतिम जबाबदारी ही नेहमी मानवी बुद्धिमत्तेचीच असते. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे चिकित्सक विचार करण्याची मानवी क्षमता आता कमी महत्वाची राहिलेली नाही, उलट तिची गरज आता शतपटीने वाढली आहे. कोणती माहिती एआयला द्यायची, कोणती खाजगी माहिती टाळायची आणि एआयने दिलेल्या उत्तराची सत्यता कशी पडताळून पाहायची, हे कौशल्य आता प्रत्येकाला शिकावंच लागेल. हे खूपच डोळे उघडणार आहे. म्हणजे आपल्याला सुपर पॉवर मिळाली असली तरी ती हाताळण्यासाठी आवश्यक असणारं शहाणपण हे मानवाकडेच असणार आहे. नक्कीच. तर आजच्या या अत्यंत सखोल आणि रंजक डीप डाईव्हमध्ये आपण काय पाहिलं? आपण पाहिलं की मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील कोपायलट हे फक्त एक फीचर नाही, तर ती कामाची एक नवीन पद्धत आहे. आपण पूर्वतयारीतील डेटा सुरक्षेचं कुंपण समजून घेतलं. बरोबर. वर्ड आणि आउटलुकमध्ये आपण क्रिएटरवरून एडिटर कसे बनतोय आणि एक्सेल व पीपीटीमध्ये हे एआय किचकट डेटाचं विश्लेषण करून आकर्षक डिझाईन कसं उभं करतं हे आपण पाहिलं. पण त्याचवेळी हॅल्युसिनेशन सारख्या धोक्यांची जाणीव ठेवून प्रत्येक गोष्टीची मानवी पातळीवर शहानिशा करणं किती आवश्यक आहे हेही आपण समजून घेतलं, लक्ष केंद्रित करू शकू. आणि याच विचारावरून माझ्या मनात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय, जो या चर्चेला एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवतो. आपल्या श्रोत्यांसाठी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कोणता? जर भविष्यात हे एआय असिस्टंट आपली सगळी माहिती गोळा करणं, ती सुंदर आणि व्यावसायिक शब्दांत लिहिणं,
किचकट आकडेवारीचे हिशोब एका सेकंदात करणं आणि त्याचं उत्कृष्ट सादरीकरण करणं अशी सगळी उत्तरं देण्याची कामं स्वतःच करणार असेल तर भविष्यकाळात शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये मानवाच्या कोणत्या नवीन कौशल्यांना सर्वात जास्त महत्त्व प्राप्त होईल? जर उत्तर देणं हे आता मशीनचं काम झालं असेल, तर योग्य प्रश्न विचारण्याची कला हीच उद्याची सर्वात मोठी ताकद असेल का? खूपच सखोल विचार आहे हा. हो ना. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या या जगात जो योग्य प्रश्न विचारू शकेल, तोच जग जिंकेल का? यावर आपल्या सर्व श्रोत्यांनी नक्की विचार करावा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या डीप डाईव्हमध्ये. तोपर्यंत पाहत रहा, शिकत रहा आणि योग्य प्रश्न विचारत रहा.